8 ते 10 मिनिटांमध्ये बनवून होतात चीज सेवया मोमोज। पहिल्या सेवया घेऊन मॅश करून तोडून मैद्याचा पीठ बासमती राईसच्या पानांचा हिरवा कलर घेऊन मी मळून घेतलेला डो, एक छोटा कांदा बारीक चॉप करून, गाजर अर्धा बारीक चॉप करून, मिरची ही बारीक चॉप करून घ्यायची आहे, कोथिंबीर, ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम मनुका, काजू बदाम चॉप करून घ्यायचे आहेत, काजू बदाम किसूनही घेऊ शकता, भाजलेले शेंगदाणे 2 चमचे, पॅनमध्ये 2 चमचे घी रोस्ट करून घ्यायचे आहे, ड्रायफ्रूट मनुका फफी झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहेत। त्याच पॅनमध्ये जिरा, कांदा, बारीक चॉप केलेला गाजर, आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घ्या, मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, सेवया मिक्स करून सेवया सॉटे करून घ्यायचे आहेत, घीमध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत। सेवयांना कच्चेपणा असतो तो पूर्ण भाजून घ्यायचा आहे, चवीपुरता मीठ, वरून थोडाच पाणी 1/4 कप। आपण सेवया स्टीमिंग ही करणार आहोत त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही, सेवया सुटसुटीत जातील याप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं आहे। रोस्ट केलेले ड्रायफ्रूट, कोथिंबीर, मी पहिलाच डो मळून घेतलेला होता, त्यामध्ये मी मैदा, बासमती राईसची पानं आणि पाणी मिक्सरला लावून त्याने डोला पिठाला स्मेलही छान येतो। तुमच्याकडे जर बासमती ट्री प्लांट नसेल तर तुम्ही कलरही टाकू शकता। मोमोज बनवण्यासाठी छोट्या छोट्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत, एक मोठी चपाती लाटून छोट्या छोट्या तयार करू शकता। जी स्टफिंग आपण थंड करून घेतलेली आहे ती स्टफिंग सर्व भरून घ्यायचं आहे आणि मोमोज टाईप भरून घ्यायचं आहे। साध्याने सोप्या पद्धतीमध्ये पोटली बनवून घेतलेली आहे। मोमोजमध्ये तुम्ही चीजही घेऊ शकता। मोमोज तयार होतपर्यंत पाणी स्टीमिंगला ठेवायचं आहे। मोमोज 7 ते 8 मिनिटे स्टीमिंग करून घ्यायचं, नाही तर मोमोज स्टिकी होतात। मोमोज सोबत रेड ग्रेव्ही सेवया मोमोज बनवायला आणि खायला विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका।